काकू हो काकू नवरी काकू नाही नवरी म्हणते बघा. त्या चवीनुसार निरमा. मम्मीने केले घेवड्याची भाजी. पडते सारखी. अगं ओढणी सांभाळ ग, पडू देऊ नकोस. वाटते ना ओढणीवर खेळता येते सगळं. तर गाईज सकाळपासून काय ब्लॉग चालू करायचं विसरलो, त्याबद्दल मला अनन्याने दिले कॉंग्रॅच्युलेशन. सकाळपासून ब्लॉग चालू केलं नाही, कॉंग्रॅच्युलेशन. असं सिया आली स्कूलवर ना, हातून काय करायला ना, हातून घेऊन आला गिटार वाजवायला, पुढे हातात गिटार द्या. तर ऍक्च्युली काय झाले, आता हे पडदे जरा उन्हाळा असल्यामुळे धुळा सुरू झालाय, आणि धुळा सुरू झाला की असं होते पडदे. तर अनन्या सकाळी मम्मी म्हणून गेली की हे पडदं काढा आणि मशीनला लावा, वॉशिंग मशीनला. सो तातूला आता काढून द्यायला आलाय. ही थांबल्या सगळी नाही, ही चॉकलेट तेवढं राहते कारण की हा वेगळा कलर आहे आणि हा व्हाईटमध्ये नको आहे की नाही मिक्स व्हायला. ह्याचं स्पेशल धुणार आम्ही म्हणजे मशीननं. आणि हे आता लावणार आहे सगळे व्हाईट कलरचे, हे सगळे एकत्र. आणि मम्मी पप्पा सकाळी गेल्यात कुठे सिया? शेताकडे गेल्यात सकाळी. शेतावर आहेत का म्हणजे शेतावर अशी गच्ची पायऱ्या आहेत काय? मग जमीन आहे ना खाली. जमीन आहे त्याच्यामुळे शेतावर ऑन फार्म. कशी भारी. तर आता ते टावळाय सारा सगळे पडदे काढून देणार आहे. इथं बसल्या. फक्त हे नाही काढायचे, हे तेवढं नाही काढायचं, तिकडचं पण नाही काढायचं ते. सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग काय म्हणा. सो हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून. अँड कसं काय सिया आल्या म्हणजे आफ्टरनून झालं. मॉर्निंगला जाते, आफ्टरनूनला येते है ना. सो मम्मी पप्पा त्या सगळी गेल्यात, बघितलं तुम्ही आता. आणि सांगेल तुम्हाला मी आता, बघितलं नाही सांगितलं. सकाळपासून ब्लॉग चालू नाही केलं त्याबद्दल मला अनन्यानं कसं दिलं बघा, काँग्रेस दाखवतो. मग तुम्हाला काँग्रॅच्युलेशन. ब्लॉग सकाळपासून चालू नाही केला. शूट बाकी ओढणी सांभाळ पहिला तुझी व्यवस्थित, खाली पडते सारखी. अगं ओढणी सांभाळ ग, पडू देऊ नकोस. चांगली वाटते ना ओढणीवर, अशी खाली कशी छान वाटत नाही बघ. अगं ओढणी घाल, अशी ओढणी आहे की ड्रेस नाही लागत. हे का पदूर घे की ओढणीचा जरा. वाव नवरी. अरे नवरी मी पदूर घेत असते. नवरी बघा, छोटीशी नवरी बघा आमची. काकू बनलेली सिया आहे का आपल्या व्हिडिओत? होय काकू बनलेली. अरे बापरे. तो गाईज मी तुम्हाला पदर घेतला ना, इंस्टाला स्टोरी ठेवणार नक्की. मला आता आणायला सांगितलं बरोबर आहे, कारण की सिया एकदम बारकी आहे आणि काकूचा व्हिडिओ गेला तो आता लय खाली गेला असणार आहे त्याला. आणि सिया एवढी आता मोठी झाल्या थोडीशी. तर ती काकूचा व्हिडिओ बघूया. सिया आपण बघूया काकूचा व्हिडिओ. हा तुला दाखवतो. ओढणी घे चल, इथला पडदा निघाला. हा दुसरी ओढणी पण घेतली काय काकू हो काकू काकू नाही नवरी म्हणते बघा. मम्मीने केले घेवड्याची भाजी. लाजली कसली लाजली काय पडद्यावर होईल. चांगलं आहे, चला झोपायला. एवढ्या ओढणी. अरे उठ आहे बिना पडद्याच घर कसं दिसते, असं वाटतं की त्याचे कपडे काढल्यात है ना. अरे दुसरा पडदा आला. चला ए चला उठला आला. आणि ना घे चला मशीन मध्ये लावून टाकू. शेवट मशीन मध्ये लावूया आपण. ए असे एक टाकायचं सुट्टा करून, मग ते निघत नाही व्यवस्थित. नको का उचल की तुझं नेऊन टाकू की. उचल आण. नको आण आता गावातलं तुला त्या पाठीवर ठेव. आणि घेऊन या दोघीला टाका एक सुसिया तूट. लहान मुलांना जायला नसते मशीन पैसे. हे मशीन पैसे जायला नसते लहान मुलांनी. का असते. अरे तिला वाटलं सगळी पडद्याने अजून आत आहेत, तिने घेऊन पळत गेली आली परत लगे. तरी म्हटलं रवीच जाईल असं होईल काही कधी. एक एक पडदा आता टाकतो सगळी आणि आपाप चालू होत्या, नंतर आपाप बंद होत्या आणि तो उठवत्या आवाज येत्या. अनन्या झाले का कपडे धुवून ये लवकर. अनन्याला आवाज दे. सिया तू तर नको येऊ बंद कर, तुझ्या मम्माला बोलव बंद करायला.
असं मशीन म्हणते ना. ए सिया इथं येऊ नकोस, हात टच करू नकोस मशीनला. मशीनचा आवाज जर तसा आला असता तर ओय असा तात्या विंचूचा. बघणी भागोदरी अनन्या मशीन बंद कर बच्चा. चल आलिया भट. ही रेसिपी मशीनची रेसिपी कपड्याची कशी बनवायची तुम्हाला सांगणार आहे. असं व्यवस्थित मसाला टाकून घ्यायचा मशीनच्या आत आणि 2 चमचा चटणी मीठ टाकायचं. आता इथं बघा चवीनुसार काय टाकणार आहे. निरमा किती चमचा टाकायचा. 2. असं जर उभार तू काळी दिसले. हा अशा चवीनुसार निरमा. ते बघा इथं होळीच इथेच ठेवले. हे भरायचं राहायचं. ते होळी खेळायची आपल्याला मग 25 नाही आपल्या आधी असणार होळी. शूट होणार ना आपलं. तर चला चालू करते आता. गॅस चालू कर. चालू हे गाईस. तर आता आमचं चालू झालं परत एकदा शूट. रोजच्या प्रमाणे आपलं शूट चालू झालंय. आणि आज मला लई इच्छा होती शेतात जायची. कारण की मी गेले 2 आठवडे शेतात गेलो नाही. काय झाले शेतावर पाय पण ठेवला नाही. मम्मी पप्पा हे 3 जण कायम जातात. आतूला पण 2 दिवस मिळाला नाही. आज चाललाय. सो आता अजून हा इथं रेस्ट सुरू आहे त्याचा. आता थोड्या वेळाने तो लगेच निघणार आहे. म्हणजे रेडी होऊन बसलाय. निघणारच आहे. मला ते इच्छा व्हायला पण काय करायचं काम आहे. शूट आहे त्यामुळे मला जाता येत नाही. काय खाल्ला हा काय खाल्ला. तरी मी म्हणलं होतं पिशो आलू भुजिया. अरे आला आला आला. हात मारते बघा काही. जरा सांगा तुम्हीच जरा. हात मारतोय जरा. इकडे इकडे हात मारते. नाही तरी चुकलं. हात मारतोय. आता खाल्लाय ते ना. पण हा बघा गाईस काल आम्ही डीमार्ट मध्ये गेलतो आणि हे सगळं घेऊन आलतो खायसाठी स्नॅक्स. तर अरे यो काय खाऊ देत नाही. तर तुम्हाला सांगतो ही शेव आहे ना. हे मी आलू भुजिया आणायचं होतं आणि मिळाली साधी शेव आल्या. ही हल्दीरामचीच आहे पण साधीवाली शेव आल्या. आलू भुजिया नाही आहे ना. त्याला आत्ता कळलं मला. दीदीने सांगितलं की आलू भुजिया म्हणतात त्याला. आणि आता खाऊ आता आणले तरी साधीच आहे ना. हे बघ कसं वळवळ आहे बघा. जे मम्माला म्हण आलू बे. कोण आहे बेबी. तुला झोपव तिला म्हणा. 10 वाजता झोपलं 12 वाजता उठलं. तर मम्मीला पण दिवसभर झोपून वेगळ्या टाइमवर झोपवाय नाही ना. या त्या टाइमवर तर याची झोप लय कमी झाली आता. आई अतुल मामा बाबा कुठं गेले. कुठं गेले. तुला जायचं. कोण कोण येणार आहे शेतात. पिशे देणार काय. देणार पिशे दे. आवाज नाही आला मोठा. आता आलू भुजिया ते आम्ही खाल्ले. ते आलू भुजिया नाही शेव आणि आपले काय म्हणतात भाकरवडे खाल्ले. आणि इकडे बघा काय काढून ठेवले दिदी ना. मी आणि अनिने काल खाल्लं नव्हतं आईस्क्रीम रात्री. हे रात्री आणलेलं पप्पांनी आणि आम्ही दोघं राहिलो तेवढं खायचं. तर आता तिनं दिल्या वाटेत आता खातो. आनंद देतो मी. अरे कसं धरायचं. अरे पडतंय. बरी वाटे. हे दरवाजा नाही उघडायचा. इकडे काढून ठेवलं होतं. हे काढ. ते हे वाटलं नाही. मोठा पॅक आणलेला फॅमिली पॅक. आता मम्मी देणे आल्यात. वाजल्यात बघा किती 8 वाजायला आले. आणि सकाळी कितीला गेलते. 10ला गेलते आणि आत्ता आली मम्मी त्याने. काय आत्ता आम्ही जेवलो आणि इकडे बघा आम्ही पोर्च मध्ये मस्त आराम करते. मम्मींसाठी हातरली कारण की शेतात दमून आल्या. तर फिरायची काही ताकद राहील नाही बाहेर. तर इथं पोर्च मध्ये वारी यायला लागले आणि चटे हातरले. इथं सिया पण लगेच कंपनी जॉईन करते माहिती आहे ना. आईकडे सुराय बाग जेवायला चालणार. आणि आम्ही इथं मस्त चिल मारावले. सो एवढ्यासाठीच कट्टा केलाय. एवढ्यासाठी सगळेजण झोपता येते. या
बसून गप्पा मारता येते, जेवता येते, खेळता येते, सगळ्याच पार्टी गोष्टी. करता येते, नाश्ता पाणी करताना 4 वाजता निवांत सगळी जण बसून आराम खाता पिता येते. अरे बापरे, गुलाबजाम पाणीपुरीची पार्टी करता येते. एक वरचा एवढा फायदा आहे ना. पाणीपुरी करा. थांबा आता सिया. मला म्हणते सो गाईस, आईला म्हणते सिया की पाणीपुरी कर, कारण की लय दिवस आई दिसणार नाही की लय दिवस झालं पाणीपुरी केली नाही आम्ही घरी. आता सो आता करूया आपण आहे ना सिया. बरं जरा आठवड्याची काय आम्ही स्विमिंग पूलला जाणार आहे आता सियाला घेऊन फिरायला, कारण की ती म्हणले उन्हाळ्यात आपण स्विमिंग पूलला जायचं आणि मला स्विमिंग करायची तर मग नेणार रे. अभ्यास करायला पहिला नंबर पाहिजे. आला तर हा. नाही. तर गाईस चला आता आम्ही हे एन्जॉय करतो. विहान पण आला. खाणं सोडून आले बघा. बोल खाणं सोडून आले बघा तुम्हाला बोलायला. हा याचं बोलणं असं. सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. पोरं काय करू देणार नाही एंड. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. फोन वाढायला लागला. बाय.